5 मिनिटाचा व्हिडिओ आणि 1.5 लाख रुपयाची आज शेतकऱ्याची गय वाचली. बघा मित्रांनो, व्हिडिओ हा किती महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपला शेतकरी का नाही सकाळी 3-4 तास, संध्याकाळी 3-4 तास आपल्या दूध व्यवसायामध्ये काम करत असतो आणि सगळ्यालाच माहिती आहे. दिवसभर शेतकऱ्याला काही काम नसतं. आता थोडेफार शेतकरी सोडले तर बाकीच्या शेतकऱ्यांना दिवसभर काहीच काम नसतं. दिवसभर मोबाईल घेतात आणि रील्स बघत बसतात इंस्टाग्रामवरच्या. मित्रांनो, रील्स बघणं असं काही गुन्हा नाही, पण त्याला एक लिमिट असतं. लक्षात असू द्या की दूध व्यवसाय ज्या टायमिंगला आपण करतो ना, एखादा व्यवसाय आपण उतरतो ना, तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला महत्त्व द्या. त्या व्यवसायाला महत्त्व द्या. आपण काय करतो की व्यवसाय सोडून इतर व्हिडिओ बघत बसतो. ठीक आहे ना, टाइमपास म्हणून मी सुद्धा मित्रांनो व्हिडिओ बघतो, पण त्याचा टायमिंग थोडासा कमी ठेवा मित्रांनो. 2-2, 3-3 तास जर आपण फक्त रील्स बघत बसलो ना, 100% तुमचा व्यवसाय हा डब्यात जाणार आहे. आज व्यवसाय जर टिकवायचा असेल ना, दूध व्यवसाय, तर आपल्याला नवीन नवीन गोष्टी व्यवसायाच्या शिकल्या पाहिजेत. आणि ह्या गोष्टी आता आपण दुसऱ्याच्या गोट्यावरती जाऊन किंवा तिथे व्हिजिट करून ह्या गोष्टी मित्रांनो, आता ते जुनं काळ झाला की शिकायचा. आता प्रत्येक शेतकरी जो सक्सेसफुल आहे, जो त्याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देतो ना, त्या व्हिडिओ आपण बघतच नाही. त्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ आपण बघतच नाही. आपल्याला असं वाटतं की काहीतरी दाखवतोय, गोटा दाखवतोय. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 10% जर त्याच्या गोठ्यातून आपल्याला नॉलेज जर भेटलं नाही, 10%, 100% तर जाऊ देत मित्रांनो, 10% त्यांना जी माहिती सांगितली ज्यातली 10% जर आपण आपल्या गोट्यात वापरली का नाही, तरी आपल्या गोट्यामध्ये प्रॉफिट यायला सुरुवात होते. आपल्याला प्रत्येक गोष्ट आता प्रयोग करून ती सक्सेस होते का नाही हे बघायची गरज नाही मित्रांनो. आपल्या आधीच एखादी गोष्ट समजा आपण विचार केला की आपण गोट्यामध्ये ह्या बदल करू किंवा हे बदल करू, ही वैरण वापरू. लक्षात असू द्या, आपल्या पुढं पाऊल टाकणारे शेतकरी आहेत की त्यांना ऑलरेडी त्या गोष्टी गोठ्यामध्ये वापरून बघितलेल्या आहेत. त्यांना व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत. त्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा बघा मित्रांनो. सक्सेसफुल जर असं वाटलं आपल्याला ती गोष्ट आपण जी करणार आहे, तरच आपल्या गोठ्यामध्ये वापरा. त्या शेतकऱ्यांना सांगितलंय की बाबा, ह्या जी गोष्ट तुम्ही करणार आहे किंवा मी वापरली आणि त्याचा रिझल्ट मला भेटलेला नाही, ती गोष्ट वापरूच नका ना. कारण ऑलरेडी त्या शेतकऱ्यानं त्याचं डोकं वापरून तिथं वेळ वाया घालवला आणि सक्सेसफुल झाला नाही. आणि तेच तुम्ही करत असाल ना चुका, तर तुमचा पण वेळ वाया जाणार आणि पैसा पण वाया जाणार. म्हणून त्या शेतकऱ्यांनी ज्या चुका केल्यात तो सांगत असतो. प्रत्येक शेतकरी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगत असतो की ही चूक झाली माझ्याकडून, ते चूक झाली किंवा ह्या गोष्टी करू नका. त्या गोष्टी करायच्याच नाहीत, कारण त्यानं त्याचा वेळ आणि पैसा दोन्ही त्या गोष्टीसाठी लावलेला असतो आणि सक्सेसफुल न झाल्यामुळे तो व्हिडिओ बनवतो आणि टाकतो. आणि सक्सेसफुल झाल्यानंतर सुद्धा व्हिडिओ बनवून टाकतात की बाबा, हा ही गोष्ट मी केली आणि याच्यामध्ये मला प्रॉफिट झाला, फायदा झाला, तुम्ही पण वापरू शकता. आपल्याला मित्रांनो फक्त व्हिडिओ बघायची गरज आहे. पण आपल्याला कसं आहे ना, की टायमिंग फक्त रील्स बघण्यामध्ये, व्हिडिओ बघायचा नाही. शेतकऱ्याचं व्हिडिओ बघायचं नाही तर आणि परत ओरडत बसायचं की दूध व्यवसाय परवडत नाही किंवा इतर जो कोणी तुम्ही व्यवसाय करत असाल ना, की परवडत नाही, लॉसमध्ये जातोय, सगळं पैसा हा खुराकावरती जातोय, गायी आजारी पडतात. अरे मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही जो व्यवसाय निवडलाय, दूध व्यवसाय निवडलाय ना, त्याच्या रिलेटेड माहिती घ्या. जेवढी माहिती व्यवसायात घेईल ना, तेवढी कमी आहे. दूध व्यवसायात तर मी म्हणतोय की जेवढी तुम्ही रोज माहिती घेताल ना, तेवढी कमी आहे. कारण आपल्याला 10% सुद्धा दूध व्यवसायामधली माहिती नाही अजून. 10% सुद्धा, आणि आपण व्यवसाय करतोय. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या की मी का म्हटलं होतं की 5 मिनिटाचा व्हिडिओ आणि 1.5 लाख रुपयाची शेतकऱ्याची गाय वाचली. त्याचा मागचं कारण सांगतो. आता माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की औषधांची माहिती सांगतो की माझ्या गोट्यावरती ज्या औषधांचा रिझल्ट भेटलेला आहे ते औषध मी सांगतो. समजा एखाद्याची गाय, समजा त्यानं 1.25 लाख 1.5 लाख रुपयाला गाय विकत आणली. आता चांगल्या क्वालिटीच्या गाय आपल्याला माहिती आहे की त्याच्या किमती लाखाच्या वरतीच आहे. त्या एक समजा की 1.25 लाख रुपयाची गाय त्यानं विकत आणली. विकत आणल्यानंतर ती गाय वेल्यानंतर दूध वगैरे द्यायला लागली, पण ती गाय गाभणच राही नाही, घाण टाकते. 2 वेळा 3 वेळा पिशवी साफ करून घेतली तरी रिझल्ट भेटा नाही. त्यानं एखाद्या शेतकऱ्याचा किंवा आपला व्हिडिओ बघितला आणि त्यामध्ये सांगितलं की बाबा, पांढऱ्या कलरची किंवा लालसर कलरची घाण टाकल्यानंतर तुम्ही हे औषध वापरा, त्याचा रिझल्ट तुम्हाला 100% भेटतोय. औषध वापरताना किती दिवस वापरायचं आणि किती दिवस पिशवी साफ करायची, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि सेम टू सेम जर त्या शेतकऱ्यानं तो फॉर्म्युला वापरला, डॉक्टरांच्या सल्ल्या, आता शेतकऱ्याला तर वापरता येणार नाही, पण तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकता की हे औषध आपण वापरून बघू 2-3 दिवस आपल्या गायीवरती.
आणि औषध वापरल्यानंतर त्या शेतकऱ्याची गाय क्लिअर झाली, हिटवर आली आणि गाभणसुद्धा राहिली. मग तुम्ही सांगा, 5 मिनिटाचा व्हिडिओ तुमची जर लाख 1.5 लाख रुपयाची गाय जर वाचवत असेल तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला व्हिडिओ बघायला? रोज आपण 2-2, 3-3, 4-4 तास आपण रील्स बघत असतो फालतूमध्ये, पण आपल्याला व्हिडिओ बघायला टायमिंग नाहीत. मित्रांनो, रील्स बघा, टाइमपास म्हणून आपण रील्स बघितल्या पाहिजेत, पण त्याला एक लिमिट आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या धंद्याला महत्त्व द्यायचं आहे, प्रायोरिटी धंद्याला द्यायची आणि त्याच्यातून वेळ भेटल्यानंतर आपण ह्या बाकीच्या गोष्टी करायच्यात, म्हणजे टाइमपास म्हणून रील्स बघायच्यात. तोपर्यंत मित्रांनो आपला व्यवसाय हा सक्सेसफुल होणार नाही किंवा आपण प्रॉफिटमध्ये जाणार नाही. तुमचा गोठ्यामध्ये 5 गाय असू द्या किंवा 50 गाय असू द्या, सगळ्याला फॉर्म्युला सेमच आहे. सगळ्या गोठ्यामध्ये एकच सिस्टीम चालते. गुरांना खायला लागतं, खुराक लागतं. गायी जर हिटवर नाही आल्या तर प्रॉब्लेम. जिथं 5 गायी येत्या तिथं सुद्धा तेच ट्रीटमेंट लागते, जिथं 50 गायी येत्या तिथं सुद्धा तेच ट्रीटमेंट लागते मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या की दूध व्यवसायामध्ये कधी पण माहिती गोळा करत जावा. जेवढी माहिती तुम्ही गोळा करसाल, जेवढी औषधांची असू द्या, इतर खुराकाची असू द्या किंवा वैरणीची असू द्या, इतर कोणतीही माहिती असू द्या मित्रांनो, जेवढी माहिती भेटेल तेवढी गोळा करा. कारण दूध व्यवसाय जर सक्सेसफुल प्रॉफिटमध्ये जर घेऊन जायचं असेल तर आपल्याला आज माहिती गोळा करायची, तरच आपला व्यवसाय हा सक्सेसफुल होणार आहे. आणि आपल्याला प्रत्येक गोठ्यामध्ये जाऊन त्याचे सिस्टमॅटिक नियोजन बघायची गरज नाही मित्रांनो. प्रत्येकजण आज इंस्टाग्रामवरती असू द्या किंवा यूट्यूबवरती असू द्या व्हिडिओ टाकतात. घरी बसून आपण निवांत बघू शकतो, फक्त आपल्याला ते बघायलाच त्रास होतो. आपल्याला ते बघू वाटत नाही, आपल्याला बाकीच्याच गोष्टी जास्त बघायला इंटरेस्ट आहे. म्हणून त्या गोष्टीसुद्धा बघा मित्रांनो, पण जास्त आपल्याला आपल्या धंद्याविषयी माहिती गोळा करायला शिका, तरच आपला व्यवसाय हा प्रॉफिटमध्ये जाणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा मित्रांनो. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.